श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, उद्या आहे अंगारकी चतुर्थी. हा योग लवकर येत नाही, पण यावर्षी बघा म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी चतुर्थी आलेली आहे. मग आता अंगारकी चतुर्थीपासून आपल्याला मिठाची चतुर्थी करायची असेल तर कशी करायची याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, मिठाची चतुर्थी केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. मग अतिशय सोपी आणि साधी पद्धत आहे. 21 मिठाची चतुर्थी व्रत कसं करायचं असा प्रश्न अनेक जणींना पडतो. पण बघा, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने घरामध्ये केलं जातं हे व्रत. मग बऱ्याच वेळेला काय असतं की इतर व्रतवैकल्ये जे असतात, पारायणं जे असतात ती करण्याची देखील आपली इच्छा असते, पण त्याचे नियम ऐकूनच आपल्याला मनामध्ये भीती बसते आणि आपण त्या व्रताकडे, त्या पारायणाकडे जातच नाही. मग हे व्रत किंवा ते पारायण करण्याचं आपलं धाडसच होत नाही, कारण की आपण त्याचं म्हणजे एवढा बाऊ केलेला असतो त्या नियमांचा की आपण घाबरून जातो. मग कोणतंही व्रतवैकल्य असू द्या, कधीच नियमांना घाबरायचं नाही, कारण देव हा कधीच कोणाचं वाईट करत नाही. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. मग कोणतंही व्रत असू द्या, पूजा असू द्या, पारायण असू द्या, कशा पद्धतीने केल्यानंतर आपलं मन भगवंताशी एकरूप होतं त्याच पद्धतीने पूजा, भक्ती, पारायण जे काही असतं ते 100% तुम्हाला अनुभव येईल. बघा आता महिला, पुरुष, मुलं, मुली कोणीही हे व्रत करू शकतं. बघा, जी कोणती तुमची इच्छा असेल ते पूर्ण होण्यासाठी आपण हे व्रत करू शकतो. मग घरात कोणीतरी तयार होत नाही तर त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. मुलं नोकरीसाठी प्रयत्न करताय, त्यांच्या मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही. समजा कुटुंबातील अनेक अडचणी असतात. आता प्रत्येकाच्या बघा, काही कुटुंबामध्ये समजा संतान प्राप्तीसाठी समजा अडचणी येत आहेत. या समस्या दूर करण्यासाठी देखील तुम्ही संकल्पयुक्त आपल्या हे व्रत जे आहे ते करू शकतात. तसेच स्वतःसाठी किंवा स्वतःची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या घरातील इतर व्यक्तींसाठी देखील आपण हे व्रत करू शकतो. मग बहीण भावासाठी, आई वडील मुलांसाठी, नवऱ्याने बायकोसाठी, बायकोने नवऱ्यासाठी, आपल्या मुलांसाठी म्हणजे कोणासाठीही तुम्ही हे व्रत जे आहे तर ते घरामध्ये करू शकता. पण संकल्पयुक्त करायचं आहे. संकल्प करताना तुमचं स्वतःचं नाव, तुम्ही कोणासाठी हे व्रत करताय त्याच्या नावाचा उल्लेख आणि त्याचं कोणतं काम होण्यासाठी तुम्ही हे व्रत करताय याचा सुद्धा आपल्याला संकल्प करताना उल्लेख किंवा ते देखील सांगायचं आहे आपल्याला गणपती बाप्पांना. आता व्रताची सुरुवात तुम्ही अंगारक संकष्टी चतुर्थीपासून करावी. आता अंगारकी संकष्टी चतुर्थी बघा 6 जानेवारी वार मंगळवार या दिवशी आलेली आहे. मग चंद्रोदयाची वेळ असेल रात्री 9:16 तर तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर म्हणजेच मंगळवारी रात्री 9:16 उपवास सोडायचा आहे. अंगारक नावाचे ऋषी होते, ते गणपती बाप्पांचे निस्सीम भक्त होते. त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता. अनेक तपश्चर्या केली त्यांनी, गणपती बाप्पांना प्रसन्न केलं आणि त्यांनी विचारलं की काय हवंय. अंगार ऋषींनी सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरण राहावं. आणि मग गणपती बाप्पांनी त्यांना वर दिला की जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी किंवा अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जाईल. या दिवशी व्रत करणाऱ्याला विशेष म्हणजे गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी ही कथा पुराणात आहे. बघा, चतुर्थीला सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं, स्वच्छ स्नान करून घ्यायचं, देवपूजा करायची. देवपूजा झाली की लगेच संकल्प करून घ्यायचा. संकल्प हा फक्त एकदाच करायचा असतो, परत परत करायची गरज नाही. संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा असेल तर फूल घ्यायचं, देवघरासमोर बसायचं, देवासमोर दिवा लावलेला असावा. आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे, दिवा आवर्जून लावलेला असावा. दिव्याच्या साक्षीनं केलेले कोणताही संकल्प, पूजा
म्हणजे ती देवापर्यंत पोचते. अग्निदेवतेच्या साक्षीनंच आपल्याला संकल्प करायचा आहे. व्रत वैकल्य आपण सुरुवात करतो तेव्हाच देव त्याचा स्वीकार करतात असं म्हटलं जातं, म्हणून दिवा हा लावलेलाच असावा. तर हातामध्ये आपण हे सगळं साहित्य घेतलं, त्यानंतर सुरुवातीला स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा, पूर्ण नाव घ्यायचं, गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र म्हणायचं. त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती बोलायची. माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आजपासून म्हणजेच अंगारकी संकष्टी चतुर्थी या दिवशीचा वार, मंगळवार या दिवशीची तारीख उल्लेख करायचा आणि आजपासून मी 21 मिठाची चतुर्थी व्रत करत आहे याचा सुद्धा आपल्याला उल्लेख करायचा आहे. सगळं अगदी मनापासून आणि विशेष म्हणजे कुठेही शंका ठेवायची नाही की मी व्रत तर करायले, मग माझी इच्छा पूर्ण होईल का. मग हातातलं जे पाणी आहे ते खाली तामणामध्ये सोडून द्यायचं. आपली 21 मिठाची चतुर्थी व्रताला आता सुरुवात झालेली आहे. सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असेल त्यावरती पंचामृताने किंवा साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा. अथर्वशीष देखील तुम्ही म्हणू शकता. तसेच देवघरामध्ये जिथे आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवतो तिथे आपण सुरुवातीला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहे आणि त्यावरती नंतर आपल्याला अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं, लाल रंगाचं फूल अर्पण करायचं, जास्वंदाचं फूल असेल तर उत्तम. 21 दुरांची एक जुडी आवर्जून या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. सकाळी ही पूजा करत असताना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. शक्य नसेल तर कोणत्याही फळाचा, साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. गणपती बाप्पांना पाटावर शक्य असेल तर तुम्ही पूजा मांडायची आहे अशी देखील तुम्ही पूजा करू शकता, किंवा मग अगदी देवघरात आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती दररोज ठेवतो तशी ठेवली तरी देखील चालेल. चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे. या उपवासाला तुम्हाला साबुदाणा खिचडी, भगर, वेपर्स असे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत, कारण ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपण मिठाचे सेवन करायचं नाही. या सर्वांमध्ये मीठ असतं, त्यामुळे आपल्याला हे खायचं नाही. दिवसभर चहा घेऊ शकता, दूध, फळे खाऊ शकता, दही पाहिजे असेल तर दही देखील खाऊ शकता, मात्र त्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही. परान्न देखील घ्यायचं नाही. व्रत चंद्राला पाहून सोडायचं असतं. चंद्रोदयापूर्वी कधीही उपवास सोडायचा नाही. त्यानंतर आपल्याला कॅलेंडरमध्ये बघायचं आहे की चंद्र म्हणजे चंद्रोदयाची वेळ काय आहे. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाचा टायमिंग देखील दिलेला असतो. त्यावेळेला आपल्याला देवघरामध्ये गणपती बाप्पा, त्यांना संध्याकाळी परत हळदी कुंकू, 21 दुरांची जुडी, तसेच 11 किंवा 21 मोदक बनवायचे. आता मिठाची चतुर्थी म्हटल्यानंतर 21च मोदक बनवायचे आहेत. आता मोदक तुम्ही उकडीचे बनवू शकता किंवा मग तळलेले करू शकता, काहीच हरकत नाही. आता मिठाची चतुर्थी व्रत करताना 21 मोदक बनवणं देखील आवश्यक आहे. उकडीचे, तळणीचे, कोणत्याही प्रकारचे बनवा, पण 20 मोदकामध्ये तुम्ही गुळ खोबरं घालू शकता, म्हणजे तुम्ही जे सारण घालता ते घालू शकता, पण एका मोदकामध्ये आपल्याला मीठ घालायचं असतं. खूप जास्त मीठ घालायचं नाही, फक्त तो मोदक मिठाचा आहे हे कळण्यासाठी सारणामध्ये मीठ घालायचं आहे. मोदक हे 20 नारळाचे आणि 1 मिठाचा असे 21 मोदक करायचे असतात. मोदक एकत्र करायचे आहेत, कोणताही मोदक वेगळा ठेवायचा नाही. मिठाचा मोदक तुम्हाला त्याच्यामध्ये एकत्र मिक्स करायचा आहे की तो आपल्याला कळला नाही पाहिजे हा मिठाचा मोदक आहे म्हणून. मोदक हे लहान करायचे आहेत, कारण की आपल्याला मोदक खाऊनच हा उपवास सोडायचा असतो. जर तुम्ही मोठे मोदक केल्याने, समजा तुम्हाला 20 मोदक खाल्ल्यानंतर 21वा मोदक जर मिठाचा लागला तर तुम्हाला इतके मोदक खायला जमणार नाही. तर समजा छोटे मोदक असतील तर आपण अगदी 21 मोदक जे असतील ते खाऊ शकतो आणि चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा, चंद्राची पूजा करून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा, गणपतीची आरती करायची. उपवास सोडताना एक आसन घ्यायचं, आसनावर बसायचं, पाणी घ्यायचं 1 ग्लास भरून. उपवास सोडताना जमिनीवर बसायचं नाही. 21 मोदक घ्या, एक मोदक खाण्यास सुरुवात करायची. मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक लागेल त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल, त्यानंतर तुम्ही जेवण करायचं नाही. जर तुम्ही पहिला मोदक मिठाचा खाल्ला तर तो मोदक संपूर्ण खाऊन घ्यायचा, म्हणजे तुम्हाला जेव्हा सुद्धा मिठाचा मोदक लागेल, पहिला लागो, दुसरा लागो, 11वा, 15वा, कितवाही मोदक लागो, तर तो पूर्ण खायचा आहे आणि येथेच आपला उपवास सोडायचा आहे. पुढे मोदक देखील खायचे नाही.
त्यामुळे बघा मीठ कमी टाका, जेणेकरून तो आपण खाऊ शकू. अगदी हा मिठाचा मोदक आहे इतपत समजेल एवढं मीठ त्यामध्ये टाकलं तरी देखील चालेल. मोदक स्वतःचेच खायचे आहेत. उपवास सोडताना कोणाशी बोलायचं नाही, आसनावरून उठायचं नाही. आणि जर समजा तुम्ही पहिला मोदक मिठाचा लागला तर बाकीचे 20 मोदक घरच्यांना द्यायचे आहेत. बाहेरच्यांना मोदक हा प्रसाद द्यायचा नाही. पण समजा 5वा 6वा मोदक मिठाचा लागला तर उरलेले सुद्धा तुम्ही घरच्यांना द्यायचे आहेत. पण समजा 20 मोदक खाल्ल्यानंतर 21वा मोदक तुम्हाला मिठाचा लागला, म्हणजेच पूर्ण मोदक तुम्ही खाणार, मग घरच्यांना प्रसाद काय द्यायचा असा विचार करायचा नाही. कारण ते मोदक तुमच्यासाठीच असतात. कारण की मिठाचा मोदक लागेपर्यंत जेवढे मोदक तुमच्याकडे येतील तुम्हाला खायचे आहेत, आणि शिल्लक राहिलेले असतील तर ते घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. घरच्यांसाठी तुम्ही वेगळे मोदक करू शकता. तसेच तुमचे 21 मधले बनवलेले मोदक तुम्ही गाईला देखील खाऊ घालू शकतात जर काही शिल्लक राहिले तर. मोदक खाऊन उपवास सोडल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही दूध किंवा फळे खाऊ शकतात. जर समजा पहिलाच मोदक किंवा दुसरा मोदक जर तुम्हाला मिठाचा लागला असेल तर मग तुम्हाला भूक लागू शकते, तर अशा वेळी तुम्ही दूध फळे खाऊ शकता. हे व्रत 21 संकष्टी चतुर्थी होईपर्यंत तुम्हाला करायचं आहे. मिठाचा मोदक येईपर्यंत मोदक खाऊनच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. त्याच्यानंतर काही जेवण वगैरे करायचं नाही, काही खायचं नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे जे काही खाता, जेवण म्हणजे मीठ वगैरे टाकून, तर ते तुम्ही खाऊ शकता. म्हणजेच काय तर मिठाची चतुर्थी व्रत करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही जेवण वगैरे करायचं नसतं. शेवटच्या उपवासाच्या दिवशी म्हणजे 21व्या चतुर्थीला उद्यापन करावं लागतं. तेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना पूजा वगैरे करून अभिषेक करायचा, गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं. अभिषेक करायला जमत नसेल तर एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन पैसे देऊन त्यांना तुमच्या नावाने अभिषेक करायला सांगू शकता. रात्री गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर, चंद्राचे दर्शन झाल्यावर तुम्ही एका मुलाला जेवण घालायचं आहे. 7-8 वर्षाचा म्हणजेच लहान असा मुलगा पाहिजे, जास्त मोठा देखील नको. आणि मग त्याला तुम्ही जेवण घालायचं आणि त्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्याचं जेवण झाल्यानंतर तुम्ही स्वतः मोदक खाऊन नेहमी जसं तुम्ही उपवास सोडता तसाच उपवास तुम्हाला या दिवशी देखील सोडायचा आहे. उद्यापनाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला जेवायचं नाही, तुम्हाला मोदक खाऊनच उपवास सोडायचा आहे. आणि जेव्हा मिठाचा मोदक लागेल त्यानंतर तुम्हाला काही खायचं नाही. दुसऱ्या दिवशी मग तुम्ही नेहमीप्रमाणे जेवू शकता. नंतरची संकष्ट चतुर्थी येते तेव्हा तुम्हाला उपवास पकडायचा असेल तर पकडू शकता, नाही पकडला तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही मिठाची संकष्ट चतुर्थी व्रत करू शकता. तसेच उद्यापनासाठी तुम्ही शिदा देखील एखाद्या मंदिरामध्ये देऊ शकता. त्या शिद्यावरती हळदी कुंकू वाहून तो शिदा आपण एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तींना दान करू शकतो. अशा प्रकारे 21 संकष्ट चतुर्थी व्रताविषयी आपण थोडक्यात जाणून घेतलेला आहे. तसेच काही नियम देखील आहेत बघा. आता एखाद्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला मासिक पाळीची अडचण आली तर काय करायचं, तर त्या दिवशी तुम्ही उपवास तर करायचा आहे पण ती चतुर्थी आपल्या काउंटमध्ये आपल्याला घ्यायची नाही. एखाद्या चतुर्थीमध्ये समजा सुतक असेल तर ती चतुर्थी देखील आपल्याला आपण 21 जे व्रत करणार आहोत 21 चतुर्थ्या त्यामध्ये मोजायचे नाही, उपवास मात्र धरायचा आहे. जर एखाद्या चतुर्थीला तुम्हाला समजा बाहेर जावं लागलं किंवा चतुर्थीच्या व्रतामध्ये एखाद्या चतुर्थीला तुम्ही कुठे गावी गेलात तिथे सुद्धा तुम्हाला उपवास धरायचा आहे. तिथे जर शक्य झालं तर 21 मोदक बनवून तुम्ही पूजा वगैरे नैवेद्य दाखवला या व्रतामध्ये धरू शकता. पण ती फक्त उपवास धरायचा, तो देखील मोजायचा नाही. आता 21 चतुर्थी मध्ये धरता येणार नाही हा देखील उपवास. आणि ज्या दिवशी तुम्ही शेवटची 21वी चतुर्थी असेल तर त्या दिवशी तुम्हाला 21 चतुर्थी व्रताचे उद्यापन करायचे आहे. आता तुम्ही इतर कुठल्याही चतुर्थीचं व्रत करत नसाल तर तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास नक्की करायचा. गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचंय असंही मानलं जातं की अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकट, दुःख, अडथळे दूर होतात. आता दर महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते त्या संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर तुम्ही या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं व्रत करू शकतात. अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांचा जप त्याचबरोबर कुठल्याही स्तोत्राचे पठण करणं अतिशय शुभ फलदायी मानलं जातं. मनामध्ये एखादी इच्छा असेल तर अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते 21 वेळा म्हणू शकता. 21 आवर्तने या गणपती अथर्वशीर्षचे देखील करता येतात. त्यामुळे
मनातील इच्छा पूर्ण होते. गणपती स्तोत्र किंवा संकटनाशन गणेश स्तोत्र पठण करणं सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावं. त्याचबरोबर कोणालाही फसवू नये, कोणाशीही खोटं बोलू नये, कोणाचाही द्वेष राग मत्सर करू नये. संपूर्ण दिवस नामस्मरण करणं. शक्य नसेल तर अगदी संध्याकाळी देखील तुम्ही जप करू शकता, स्तोत्र पठण करू शकता आणि गणपती बाप्पाची पूजा देखील करू शकता. तर हे व्रत अगदी श्रद्धानं, विश्वासानं, भक्तिभावानं हवं. मनात भक्तीचा भाव असेल तर उपवास तुम्ही केला किंवा व्रत केलं तर मात्र याचे फळ तुम्हाला मिळेल. असं नाही. म्हणून सगळ्यात आधी तनाची शुद्धी आणि मग मनाची शुद्धी आणि मग देवाच्या चरणी आपल्या मनाला लीन करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. आता अंगारकी चतुर्थी येत आहे, तर या चतुर्थीपासून तुम्ही देखील मिठाच्या चतुर्थीचे व्रत हे करू शकतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.